आता ही 1-2 महिन्यापूर्वी झालेली एक हगवणींची केस, नंतर कालपरवती झालेली भोसलेंची केस, या घटना होण्यामागलं कारण काय? या घटना होण्यामागलं कारण एकच कारण आहे, अमाप पैसा, अमाप संपत्ती आणि ती मुलगी सगळं त्यांच्या स्वाधीन केलं जातं. त्या बापाचा, मुलीच्या बापाचं घर लुटलं जातं, तरी पण यांच्या आशापेक्षा संपत नाही. स्वतःला कष्ट करायला नको वाटत. इतकी निर्लज्जम सदासुखी लोक आहेत, त्यामुळे अशा केस होत आहेत. त्यामुळे त्या ताईंचे, त्या बिचाऱ्यांचे जीव घेतले जातात. हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. अशीच ही घटना एक झालेली उत्तर प्रदेशमधले बरेली आणि त्या बरेली जिल्ह्यामध्ये एक मीरगंज आहे, येथील ही घटना आहे. ती जी महिला आहे ही एक त्यांच्या जवळच पिलभीत हे गाव आहे आणि त्या गावची आहे. काही दिवस तो टाग्याला आरोपी आहे, त्याला बायको भेटत नव्हती आणि बायको नाही भेटल्यामुळं ही जवळचं गाव एक पिलभीतमधील एका मुलीशी त्याचं लग्न झालं. लग्न होऊन 1-1.5 वर्ष झालं. जून 2023 त्याचं लग्न झालं. ते मीरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होतं, तो जो एरिया आहे. आणि लग्नानंतर सुरुवातीला सगळं काय ठीक चाललं होतं आणि ठीक ह्याच्यामुळे चालतं की त्यांना पण ती मुलगी टिकवायची आणि हिला पण त्या तिथं राहायचं आहे. ही पण आपल्या आईवडिला सोडून गेले, ही धरून राहण्यासाठी ठीक राहते. तिची काय चूक नव्हती, पण सगळ्याच मुली ठीक राहतात असं मला वाटतं. आणि ठीक चालू असताना 1-1.5 वर्ष लग्नाला झालं. लग्नाला झाल्यानंतर यांच्या लगेच अपेक्षा चालू झाल्या, मूल होत नाही, तुला काम येत नाही, तुला हे येत नाही. म्हणजे एकापेक्षा 10 चुका त्या पोरीवर घालायच्या, त्या मुलीवर घालायच्या, तिला टार्गेट करायचं आणि शिवीगाळ करायची, मारहाण करायची, नको ते कृत्य करायचं, तिचा छळ करायचा. अक्षरशः ती मुलगी इतकी बेचैन करून टाकायची की तिला राहू नाही वाटलं पाहिजे, तिने आत्महत्या केली पाहिजे, अशा कृत्याला तिला भाग पाडायचं. असंच केलं जातं आहे. आणि या नवऱ्याने तिचं छळ करायला चालू केलं. काही दिवस मारहाण केली, शिवीगाळ केली आणि नवऱ्याने चालू केलं हे सासू सासऱ्यासमोर चालू होतं. त्यांनी पण या गोष्टीला त्याला बढावा दिला, थांबवलं नाही. त्याला कधी त्या मुलीला कधी विचारपूस चौकशी केली नाही. आणि हे कृत्य काही दिवस चालू राहिलं. चालू झाल्यानंतर हा जो नवरा आहे आरोपी, याने काही दिवस तांत्रिक मंत्रीकडे गेला आणि तो एक बाबाकडे जाऊन बघून आला. याला सांगितलं, एक बाबाकडे मी बघितलं आहे आणि तसं आपण जाऊ, त्याला बघितल्यानंतर आपल्याला मूल होईल. आता ही कुठतरी तयार झाली, कमीत कमी आपला हा केला जाणारा छळ तरी वाचल. हे त्या बाबाकडे गेले. बाबाकडे गेल्यानंतर त्या बाबांनी ओपनली सांगितलं की तुम्हाला 2 पुरुषाशी संबंध ठेवावा लागतील, तेव्हा तुम्हाला मूल होईल. आता ही ना घरची ना घाटची राहिली, कोणाला सांगू शकत नव्हती. एक नवऱ्याच्या विश्वासावर तिथपर्यंत गेली होती, तू गपचीप होती आणि तिला एक औषध देण्यात आलं. हिला माहीत नव्हतं ते औषध बेशुद्ध होण्याचं आहे, गुंगीचं आहे. हिने ते प्राशन केलं, घेतलं गेलं आणि घेतल्यानंतर त्या मुलीला, त्या बाईला बंद रूममध्ये नेण्यात आलं आणि तिथे 1-2 पुरुष होते. ते पुरुष, त्या बाईचं मत आहे की त्या नवऱ्याच्या ओळखीचेच होते. त्या पुरुषांनी तिच्याशी संबंध ठेवले. संबंध झाल्यानंतर हिला सूद आली. सूद आल्यानंतर समजलं की आपल्यापाशी कुठंतरी काहीतरी गलत झालं आहे. सांगणार कोणाला? नवऱ्याला. सांगू शकली पण तो ऐकत नव्हता, मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता. गपचीप घरी गेली. घरी गेल्यानंतर सासू सासऱ्याला सांगितलं. सासरा तो पहिलाच पागल होता. त्या महिलेची एक जाऊ आणि सासू या घरी होत्या. घरी गेल्यानंतर हा पूर्ण प्रकार त्या घरच्यांना जाऊन आणि सासूनं सांगितलं. त्यांना काही विश्वास बसत नव्हता आणि विश्वास नस बसल्यामुळं त्या महिलेलाच उलट शिवीगाळ केली, मारहाण केली. मारहाण शिवीगाळ करून तिला हाकलून देण्यात आलं आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. सांगणार कोणाला? आई वडिलांना. नंतर आईवडिलांना सांगितलं. सगळा प्रकार समोर आला आणि त्या आईवडिलांनी, त्या महिलेनी जाऊन मीरगंज पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर सासू, सासरा, तिचा नवरा, तो तांत्रिक, ह्या सगळ्या लोकांना, नंतर या सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना अटक करण्यात आली आणि पुढील चौकशी पोलीस करत आहेत. असा हा घडलेला प्रकार आहे. हा प्रकार आपल्या आसपास घडतो आणि ह्या पाठीमागं पण एक असाच प्रकार घडला होता. हा प्रकार वारंवार घडत आहे. ही एक अज्ञानी लोक आहेत, ज्यांना आपल्या सायन्सवर काही भरोसा नाही, ज्यांना हॉस्पिटलशी काही घेणं देणं नाही. हे बाबा यांच्यावर थोडा जास्त विश्वास ठेवतात. असे लोक असे काय कृत्य करू शकतात. या अशा लोकांवर काही विश्वास ठेवू नका. मी सगळ्याच बाबांना टार्गेट करत नाही, पण असे काही लोक आहेत जे
तुमच्या संसाराची राखरांगोळी करून ठेवतील. आता त्यांची जी पार्टनर आहेत त्यांनी पण कोणी समजून सांगितलं नाही की असं नाही बाबा, तू हॉस्पिटलमध्ये जा, तू मेडिकलमध्ये जा, तू काहीतरी तिथं ट्रीटमेंट घे, हे कोण नाही सांगू शकत. असे बाबांना असे रेफर करतील, हा बाबा चांगला आहे, तो बाबा चांगला आहे, हा पुजारी ठीक आहे, तो देव ठीक आहे. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, चौकशी करणार नाही, ट्रीटमेंट घेणार नाही आणि अशा कृत्याला तुम्ही बळी नक्कीच पडाल. तर सावध राहा, सतर्क राहा, तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.